नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेमविरह भाग 102। मित्रांनो, तुम्हाला प्रेमविरह ही कथा मालिका आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा। असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला मागील व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे, तर तुम्ही मागील कथा पण ऐकू शकता। प्रेमविरह भाग 102 मागील भागात। याआधी कधीच कुठे अशी गेली नाहीये, असं पहिल्यांदा घडलंय। अहो, राठोड कुठे आहेत आता? राठोड तिने नाव घेतलं तसं चमकून तिला पाहतो। आता पुढे, माई काय ग अशी का बसलीये? आज तुझी वामकुक्षी नाही घेतली? 3 वाजून गेले। आपली फर्स सावरून नुकतीच साजरी घरात आली तसं सोप्यावर डोक्याला हात लावून बसलेल्या माईला पाहून, मालूताई तू पण अजून इथेच? साजरी आपली फर्स ठेवून माई समोर बसली तशी मालू पाण्याचा ग्लास तिच्या पुढे धरत दोघींनी एकमेकींना पाहून साजरीकडे पाहिल्या तशी आणखीनच काळजी दाटून आली त्यांच्या डोळ्यात। काय झालं? अशा शांत का तुम्ही दोघी? आप्पा आले नाही का अजून? त्यांची वाट पाहतेस का तू? येतील ते त्यांचे, आणि समर्दाचं काही माहित नाही का तुला? बरं, रुही कुठे आहे? तुझ्या खोली झोपली आहे ती की अक्काच्या? साजरी पाण्याचा ग्लास खाली ठेवत दोघींना पाहून, अगं काय ग दोघी पण भूतासारख्या काय पाहताय मला? साजू, अगं ती रुही रुही अजून वहिनी तू आता एवढ्या दुपारी कुठून येतेस? माई बोलतच होत्या तशी दारातून केशर आत आली। केशर, काय झालं? भेटली का रुही? कुठे होती? इंद्रा कुठे गेला? त्याच्यासोबत आहे का ती? केशर आत आली तशा माई काळजीने तिच्याकडे धाव घेऊन चौकशी करत तिने एक नजर साजरीकडे पाहिलं आणि मानेने नकार कळवत माईंना पाहू लागली। आई, भेटली का रुही? म्हणजे कुठे गेली ती? समर्दा सोबत गेली का? तू एवढी पॅनिक का झालीये? काय झालं? वहिनी तुझा चेहरा पण असा का दिसतोय? काय झालंय? दोघींचं बोलणं ऐकून साजरी त्यांच्या समोर येऊन उभी राहत, साजू मी सांगते, हे बघ तू ऐकून घे मी काय सांगते ते। इथे शांत बस पहिले। केशर तिला खाली बसवत, अगं मला काय झालंय अशी का सांगते तू? पॅनिक ही माई झालीये, मला कशाला शांत बसवते? आणि तू इतकी सिरियस का आहे? काय झालंय नक्की? माई अगं काय? साजरी थोडस गोंधळून दोघींना पाहत, साजू रुही रुही काय? तिचं काय? रुही सापडत नाहीये। स्कूल मधून ती कुठे गेली कुणालाच माहित नाही। केशरने तिचा हात पकडून तिला सांगितलं तशी झटक्या लागल्यासारखी साजरी केशरला पाहत, काय सापडत नाही म्हणजे? तू काय बोलते माई? ही रुही सापडत नाही म्हणते? रुही मी एवढं ऐकलं तशी साजरी बोलता बोलता अचानक बोवळ येऊन खाली कोसळली। साजू साजू खाली कोसळणाऱ्या साजूला केशर घाईत पकडून ओरडत, मालूताई पाणी घेऊन या लवकर। साजू डोळे उघड। साजू, माई आणि केशर दोघी तिला आवाज देत, काय झालं वसू? नुकतेच आत आलेले आप्पा समोरचा चाललेला गोंधळ पाहून घाईत आत येत होता। अहो साजू बघा। केशरने पाण्याचा थोडासा शिपका साजरीच्या चेहऱ्यावर मारत तिला आवाज देऊ लागली तशी हळूहळू ती शुद्धीत आली। जागी झाली तशी पुन्हा एकदा रुहीबद्दल काळजीने सगळ्यांना विचारत होती। केशरने तिला शांत करून सगळं सांगितलं तशी आणखीनच भीतीने घाबरून रडायला लागली। समर केशरला सोडून तसाच बाहेरच पुन्हा एकदा तिला शोधायला निघून गेला होता। आप्पांना पण फोन करून कळवलं तसं त्यांनी पण शिर्केंना कामाला लावून घरची परिस्थिती सांभाळायला परतले होते। नंदनने राठोड यांची सगळी माहिती काढली, पण ते तर मिरज मधून कुठे बाहेर गेल्याची किंवा साताऱ्यात आल्याची देखील काही न्यूज नव्हती। समर तिच्या मैत्रिणींच्या घरी, शाळेच्या अवतीभोवती येणाऱ्या जाणाऱ्या रोडवर सगळीकडे जाऊन बघून आला, पण काही समजलं नव्हतं। रागाने नंदन आणि बाकीच्या कामाला लावलेल्या लोकांवर राग करत आपली काळजी व्यक्त करत आरडाओरडा चालू होती त्याची। गेले 3 तास नुसता इकडे तिकडे भटकत होता। तिच्या काळजीने राहून राहून सारखा साजरीचा चेहरा येत होता डोळ्यासमोर। आप्पा, आपण पोलिसात जाऊया का? साजरीची चाललेली राडाराड पाहून केशर आप्पांना विचारत, सिंबाई आम्ही केलंय बोलणं कमिशनर साहेबांशी, पण तरी 24 तास झाल्याशिवाय कंप्लेंट नाही नोंदवता येणार।
आता काय करायचं मग? 3 तास झालेलेत. कुठे गेली असेल ही? तुम्ही फोन करून बघा ना, हे पण आले नाहीत अजून. आप्पा मी जाते तिला शोधायला. कुठे गेली असेल ती माझी रुही? तिने काही खाल्लं असेल की नाही काय माहित. कोण घेऊन गेले असतील तिला. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, काकांना नका भेटू देऊ. कुणी ऐकलं नाही माझं. त्यांनीच नेलं असेल माझ्या रुहीला. साजरी रडत रडत बडबडत दाराकडे निघाली. साजू थांब, आता तू कुठे निघाली? अगं अजून घोर नका लावू जीवाला. इंद्रा गेलाय ना, तो येईपर्यंत थांब. साजू ऐक ग थोडं. माई तिचा हात पकडून तिला मागे ओढत. केशर आणि माईंनी कसं तरी तिला समजावून घरात शांत बसवलं, पण काळजी सगळ्यांनाच लागून राहिली होती. आप्पा शिर्के आणि बाकी ठिकाणी फोन करून काही हाती लागलं की नाही याची चौकशी करत होते. बघता बघता 5 वाजत आले होते. दुपारी 1ला घरी येणारी रुही 4 तास होत आले तरी सापडली नव्हती की काही खबर मिळालीही नव्हती. साजरीने तर रडून रडून गोंधळ घातला होता रुहीसाठी. समर्दा आला तू? कुठे आहे रुही? भेटली ती? काय झालं? कुठे आहे ती? बोल ना, काय झालं? सगळीकडे शोधून काहीच पत्ता लागला नाही. तसं समर पण घरी परतला होता. दारात आलेल्या समरला पाहून साजरी त्याच्याकडे पळत येत. त्याची ती शांतता पाहून समजलं होतं की काही माहिती मिळाली नाहीये. सगळं सातारा पालतं घातलं होतं त्याने आणि त्याच्या माणसांनी. साजू सांभाळ स्वतःला, पोलीस घेतायत, शोध सापडेल ती. मम्मा मी आली. समर साजरीला समजावत होता. तसं दारातून रुहीचा आवाज आला. तिच्या आवाजासरशी सगळ्यांनी झरकन मान वळवून दारात पाहिलं तर दारात प्रभास रुहीला घेऊन उभा होता. समोर तिला असं सुखरूप पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला. साजरी तशी डोळे पुसत तडकन तिकडे पळाली. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाने आश्चर्य दोन्ही भाव दाटून आले होते समोर दोघांना पाहून. रुही, माझी रुही, कुठे गेली होती तू? तू ठीक आहेस ना? मम्माला सोडून गेले कुठे तू? मम्माला किती आठवण येत होती तुझी. समू मामा किती घाबरले होते तू सापडत नव्हती तर. साजरी तिला मिठीत घेऊन कवठाळून रडत रडत बडबडत होती. मी यांच्यासोबत होते. आम्ही दोघं खूप मज्जा केली. हे बघ यांनी मला खाऊ पण दिलं. हो ना सुपरमॅन? मम्मा हा खूप छान आहे, माझा फ्रेंड पण आहे. रुही प्रभासकडे बोट दाखवून साजरीला सगळं सांगत. सगळे अजून पण धक्क्यात असल्यासारखे फक्त प्रभास आणि रुहीला पाहत होते. खूप सारे प्रश्न आणि आश्चर्य होता सगळ्यांच्या नजरेत. ही तुमच्यासोबत होती? साजरी रुहीचं ऐकून प्रभासला थोडं संशयाने विचारत. हो, तेही माझ्याकडे. 1 मिनिट. तो बोलायला लागला तशी साजरी त्याला हात दाखवून मध्येच बोलता बोलता थांबवत. अचानक तिचा वाढलेला आवाज ऐकून सगळे तिच्याकडे पाहत होते. पोलीस ऑफिसर आहात ना तुम्ही नक्की? म्हणजे हा काय प्रश्न झाला? प्रभास तिचा वाढलेला आवाज आणि विचारलेला प्रश्न ऐकून तिला गोंधळून पाहत. एकतर आधीच त्याला काही बोलू न देता तिने तसंच उभं केलं होतं, त्यात आता असा नको ते प्रश्न विचारत. एक ऑफिसर असून तुम्हाला तुमची जबाबदारी कळत नाही? एक लहान मुलगी कुणाला न सांगता तुमच्या सोबत फिरत होती आणि तुम्ही तिच्या घरी कळवायचं सोडून तिला फिरवायला आणि खाऊ घेऊन देता. ती लहान आहे, तिला समजत नाही, पण तुम्हाला तर कळायला हवं ना. दुपारी येणारी मुलगी 4 तास झाले घरी पोहोचली नाही. तिच्या घरचे वाट पाहत असतील, काळजी करत असतील, त्याची काय अवस्था झाली असेल. या बेसिक गोष्टी लक्षात नाही आल्या तुमच्या? इथे वेड्यासारखे सगळे तिला शोधतायत. विचार करून करून सगळे रडकुंडीला आले आणि तुम्ही? प्रभासचं काहीच ऐकून न घेता साजरी त्याच्यावर सगळा राग काढत होती. आधीच दुपारपासून डोक्यात चाललेला गोंधळ, काळजी, मनात दाटलेली भीती, सगळं काही एकदम रागाच्या स्वरूपात बाहेर पडत होतं. साजू त्याला बोलू तर दे. काय झालं नक्की? तू शांत हो ना थोडा वेळ. अहो, केशर मध्ये तिला थांबवायचा प्रयत्न करत समरला इशारा करत. काय शांत हो? कशी शांत हो? गेले 4 तास जीवात जीव नव्हता. नको नको ते विचार येत होते डोक्यात. त्यांना कळायला नको. अशा वेळी यांची मदत घेतात लोक आणि हेच जर असे बेजबाबदार वागायला लागले तर कुणाकडे जायचं लोकांनी? साजरी अजून पण रागाने प्रभासला सांगितलं, अनोळखी लोकांसोबत बोलायचं नाही, त्याच्यासोबत जायचं नाही, शाळेतून कुठेही जायचं नाही. बजावलं होतं तुला. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला?
साजरी प्रभासवरचा मोर्चा रुहीकडे वळवत तिला वरडत तिला सुखरूप पाहून जीवात जीव आला तशी एका आईची काळजी रागाच्या स्वरूपात मुलीवर निघत होती. तो फ्रेंड आहे माझा, फ्रेंड सोबत गेलं तर चालतं, मी जाणार त्याच्याकडे, तू का वरडते त्याला? रुही थोडीशी घाबरून बोलत. शट अप युअर माउथ, इथे जीव जायची वेळ आली होती आणि तू? साजरी तिच्या उलट उत्तर देण्याच्या आणखीनच चिडली तशी रुही घाबरून तिचा हात सोडून प्रभातच्या मागे जाऊन लपली. मी जाणार याच्याकडे, हा माझ्या डॅडला शोधून देणार आहे. तू काहीच सांगत नाही ना माझा डॅड कधी येणार? सालकी लागावते मला. डॅड सापडला की मी जाणार याच्याकडे, तो खूप लव कळेल मला. रुही निटरपणे त्याच्या मागून तिला उत्तर देत. रुही तू, विल यू प्लीज स्टॉप इट? तुम्ही शांत राहता का थोडा वेळ? ती आधीच खूप घाबरली आहे. केशर तू तू प्लीज. वरडणाऱ्या साजरीला प्रभासने मध्ये थांबवलं आणि केशरकडे मदतीसाठी पाहू लागला. सर थोडं बोलायचं होतं प्लीज तुम्ही. प्रभास आप्पांना पाहत साजरीकडे इशारा करत. साजरी शांत हो, आता आलीये ना ती, नक्की काय झालंय कळू तर दे. आप्पा पण तिला गप्प करत. रुही गो बेबी, तू तुझ्या रूम मध्ये जा, आपण नंतर बोलू. हे घे तुझी बॅग आणि हे पण घे, मी फ्रेंड आहे ना तुझा. मग हे नको मला. प्रभासने रुहीला हळूच समोर घेतलं आणि समजावत तिच्या हातात तिची बॅग आणि तिचा पिगी बॉक्स दिला. त्याने सांगितलं तशी ती निरागसपणे त्याच्याकडे पाहत त्याच्या हातून तो घेत त्यांनी इशारा केला तशी ती हळूच साजरीकडे पाहून समोर आलेल्या मालूसोबत आत निघाली. बाय फ्रेंड, तू येशील ना मला भेटायला? रुही मालूच्या हाताला धरून मागे वळून त्याला विचारत. तिची मम्मा त्याला रागावली म्हणून कदाचित तो आत्ता तिच्याशी बोलणार नाही किंवा तिच्या वडिलांना शोधणार नाही असं उगाच त्या निरागस जीवाला वाटून गेलं. तशी ती त्याला विचारून खात्री करून घेत त्यांनी हसून मानेने होकार दिला तशी ती आपल्या केसांच्या 2 पोवण्या आनंदाने हलवून त्याला पाहत हसून आत निघाली. प्रभास काय झालंय नक्की सांगशील का आता? रुही तुझ्यासोबत? रुही आत गेली तशी केशर प्रभासकडे पाहत. सुनबाई त्यांना आधी आत तर येऊ द्या. इनामदार साहेब तुम्ही आत येऊन बोला. माफ करा, आल्यापासून तुम्हाला दारातच उभं केलंय. अप्पा प्रभासला आत बोलवत. जेव्हापासून आलाय तेव्हापासून दारात उभा होता तो. आल्या आल्या साजरीने त्याला बडबड करायला सुरुवात केली. तसं कुणाचं लक्ष आलं नव्हतं की त्याला साधं कुणी आत देखील बोलवलं नाहीये. नो सर इट्स ओके, मी ठीक आहे, तुम्ही माफी नका मागू प्लीज. प्रभास थोडा आशाळून. नो मिस्टर इनामदार तुम्ही आत या प्लीज, बसून बोलूया प्लीज या. समरने पण आग्रह केला तसं प्रभासने एक नजर साजरीकडे पाहून आत निघाला. रुही दुपारपासून माझ्या पोलीस स्टेशन मध्ये बसून होती. प्रभासने पाण्याचा ग्लास खाली ठेवला तसे सगळ्यांकडे पाहून सांगत. वाट, ती तिथे काय करत होती? समर शॉक लागल्यासारखा त्याला पाहत. ती तिथे तिच्या डॅडची मिसिंग कंप्लेंट नोंदवायला आली होती. प्रभासने सांगायला सुरुवात केली तसे सगळे एकमेकांना पाहत. काही दिवसापूर्वी ती मला केशर सोबत कॉलेजला भेटली होती. तेव्हापासून ती ही एकच गोष्ट मला विचारते. परवा पण ती मला शाळेत भेटली तेव्हा माझ्या बोलण्यातून तिला समजलं की माझं पोलीस स्टेशन तिच्या शाळेच्या समोरच आहे. तेव्हा पण आमचं हेच बोलणं झालं. मी नेहमी विषय टाळून बोलण्याचा प्रयत्न केला पण ती कदाचित नाही विसरू शकत. 2 दिवस शाळेत काय झालं मला माहित नाही. आज दुपारी तिची शाळा सुटली तशी एका लेडीजची मदत घेऊन ती रोड क्रॉस करून माझ्या पोलीस स्टेशन मध्ये आली असं तिने सांगितलं. दुपारी ती स्टेशनला आली तेव्हा मी नव्हतो चौकीत, मी कामानिमित्त बाहेर होतो. चौकीतल्या आमच्या मॅडमने तिला सगळं विचारलं तर ती एकच हट घेऊन बसली होती की तिला मला भेटायचे. मी तिचा फ्रेंड आहे. त्यांना वाटलं कदाचित ती माझ्या ओळखीतली आहे म्हणून त्यांनी पण तिला बसू दिलं. पण 1 तास झाल्यानंतर आमच्या कॉन्स्टेबलने तिच्या आय कार्डवर असणाऱ्या नंबरवर कॉल केला आणि दुपारपासून सतत करतच होते पण कॉल कुणी रिसीव्ह केला नाही. माझा नंबर आहे तो, मला कॉल केला होता पण मी सॉरी मी लेक्चर मध्ये होते म्हणून फोन सायलेंट होता माझा. साजरी घाईत आपला मोबाईल चेक करत. प्रभासने एक लुक देत तिला पाहिलं आणि पुढे बोलू लागला.
माझी मीटिंग होती, त्यामुळे मी पण फोन घेऊ शकलो नाही. आता 1 तासभर पूर्वी मी चौकीत आलो आणि तेव्हा मला समजलं की ती माझ्या चौकीत आहे. दुपारपासून वाट पाहून आणि पोलीस स्टेशन मधलं वातावरण पाहून बहुतेक ती थोडीशी घाबरली असावी म्हणून तिथेच झोपली होती. उठली तेव्हापासून फक्त घाबरून सगळ्यांना पाहत होती. मला पाहिलं तशी रडायला लागली. तिला समजावून शांत केलं. पोलीस स्टेशन मधून थोडं बाहेर नेलं, खायला दिलं, तेव्हा कुठे ती स्टेबल झाली आणि सगळं काही तिने सांगितलं. तिला तिच्या मैत्रिणीने सांगितलं तिचा डॅड खूप लांब गेलाय, तिथे जायला खूप पैसे लागतात म्हणून ती मला तिची पिग्गी बॉक्स घेऊन कंप्लेंट नोंदवायला सांगत होती. मला माहित होतं तुम्ही सगळे काळजीत असाल म्हणून 1-2दा तुम्हा दोघांना पण फोन ट्राय केला, पण सारखा एंगेज येत होता म्हणून मग मीच तिला इथे घेऊन आलो. प्रभास समर आणि केशरकडे पाहत प्रभासने सगळं सांगितलं तशी साजरी पुन्हा तोंडावर हात ठेवून चेहरा झाकून रडायला लागली. सगळं ऐकून तिला रुहीची भीती वाटायला लागली होती. तिच्या वडिलांना शोधायची तिची खटपट पाहता ती कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नव्हतं. आज लकीली ती सुखरूप चौकीत पोहोचली आणि प्रभास सोबत होती म्हणून, नाहीतर काहीही होऊ शकतं. साजू शांत हो, रडू नको, ती सुखरूप आहे, काही नाही झालं तिला. शेजारी बसलेले आप्पा तिला जवळ घेत, आप्पा अहो काय करू मी तिचं, कसं समजावू तिला, मी थकले आता, खूप थकले, माझ्याकडे नाहीये तिच्या प्रश्नांची उत्तर, काय उत्तर देऊ तिला, तिला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, जो या जगात नाहीये त्याला शोधते ती. साजरी आप्पांना मिठी मारून रडत आपलं दुःख व्यक्त करत, एक्सक्यूज मी केशर, मी निघतो, मला थोडं काम आहे. साजरीचं रडणं पाहून त्यालाही खूप हळहळ वाटली. सगळेच थोडे भावुक झाले होते. त्याच्या घरच्या गोष्टीत तिथे थांबणं बरोबर वाटत नाही. तसा प्रभास जागचा उठून केशरकडे पाहत, थँक्यू मिस्टर इनामदार. साजरीला पाहून हळवा झालेला समर पण प्रभास उठला तसा उठून उभं राहून त्यांचा आभार मानत त्याला जास्त न पाहता समरने हात मिळवला आणि जाणाऱ्या समरला पाहिलं आणि बाकी सगळ्यांना पाहून बाहेर निघाला. प्रभास थांब, तू असंच निघालास, आय एम सॉरी, म्हणजे आता जे काही झालं. केशर प्रभासच्या मागे बाहेर येत, इट्स ओके केशर, आय कॅन्ट अंडरस्टँड. प्रभास थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे रुही आणि आय एम सॉरी. साजरी रागात जे काही बोलू तुला बोलली, प्लीज तू मनावर नको घेऊ, ती घाबरली होती खूप म्हणून मी समजू शकतो, काही हरकत नाही, पण जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर रुहीला खरं काय ते सांगितलेलं बरं असं मला वाटतं. बाकी मी जास्त इंटरफेअर नाही करणार तुमच्या घरच्या मॅटरमध्ये, ते बरोबर नाही वाटणार, पण रुहीची काळजी करते ती, ज्या प्रकारे तिचे प्रयत्न करते तिच्या वडिलांना शोधायचे ते पाहून खूप वाईट वाटतं, कारण तिच्या हाताला काहीच लागणार नाहीये. बरं चल मी निघतो, मला खरंच काम आहे, काही लागलं तर फोन कर, बाय, भेटू नंतर. वेळ रात्री 10 वाजता. प्रवास केल्यानंतर घरातलं वातावरण थोडं शांत झालं होतं. दुपारपासून असणारा टेन्शन कमी झालं असं तरी त्याची जागा आता काळजी आणि शांततेने घेतली होती. रुहीच्या विचारावर काय रिॲक्ट व्हावं कुणालाच कळत नव्हतं. तिची या वयातली असणारी धडपड आणि ओढ साहजिकच होती, पण तिच्या प्रश्नांचे उत्तर मात्र कुणाकडे नव्हते. समर्दा झोपली का ती? दे मी घेऊन जाते तिला. साजरीवर रुसून बसलेली रुही समरकडे झोपायला आली होती. समरने तिला काही गोष्टींची तिच्या पद्धतीने जाणीव करून देत तिची समजूत काढली होती. आजच्या घडलेल्या परिस्थितीत गांभीर्य थोडक्यात पटवून देत तिला पुढे असं काही करण्यापासून सध्या तरी रोखलं होतं, पण शेवटी बालमन ते हट्टी आणि तिच्या वडिलांसारखं निटर होतं. त्या बालमनाला ते किती समजवलं अथवा पटलं असावं यात शंकाच होती. हो झोपली, हे घे, मी समजवलं तिला, ती नाही करणार परत असं. साजू तू ठीक आहेस ना? समर झोपलेल्या रुहीला साजरीकडे देत, मी ठीक आहे, येते मी, गुड नाईट. साजरी शांतपणे बाहेर जात, अहो काय झालं, कसला विचार करताय? साजरी गेली तसं समर छताकडे एक नजर लावून कसल्याशा विचारात हरवला होता. केशर रूममध्ये येऊन बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष नव्हतं. ती आवरून बेडवर त्याच्या बाजूला येऊन बसली तशी त्याला आवाज देत, काही नाही, आजच्या घडलेल्या प्रसंगाचा विचार करत होतो.
हे सगळं कधी आणि कुठे थांबणार आहे? डोंट नो. केशर, मला साजरी आणि रुहीला आनंदात पाहायचे. काय करू मी त्यांच्यासाठी? कसं कमी करू मी मनातलं गिल्ट? मला नाही पाहवत दोघींना असं. तू सांग ना, मी काय करू? मांडीवर डोकं ठेवत समर हताश होऊन तिच्या, अहो शांत व्हा तुम्ही, नका इतका विचार करू. काही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते किंवा ती आणावी लागते. आपण साजरीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर? त्यांच्या केसात हात फिरवून त्याला पाहती. तुला काय वाटतं? आम्ही नसेल केला तो प्रयत्न, पण साजरीला अभयची जागा इतर कुणाला द्यायची नाहीये. ती अजूनही त्याच्याच आठवणीत जगते. पण हे किती दिवस चालणार? आठवणीवर आयुष्य नाही काढता येत. अजून लहान आहे ती. प्रत्येकाला आयुष्याच्या एक वळणावर साथीदाराची गरज पडते. आज रुही लहान आहे म्हणून, पण उद्या ती मोठी होईल, तिच्या विश्वास रमेल, तेव्हा साजू एकटी पडेल. तेव्हा हा एकटेपणा खूप त्रास देईल तिला. आपण पुन्हा बोलूया का तिच्याशी या विषयावर? तिला नाही आवडणार या विषयावर बोलायला. पॉनिक करते ती लगेच हा विषय काढला की. तू बघ प्रयत्न करून. प्रयत्न तर करावा लागेल. मी वेळ बघून बोलेल तिच्याशी. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा. कथा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद मंडळी.